मला काही झालं ना तरी चालेल, पण या घराने खूप दिलंय. इकडे कोणाला काय नाही झालं पाहिजे. माझ्यामुळे जे त्रास होतोय तेच खूप आहे. ही सगळ्यांची काळजी घ्या. मला काही झालं ना चालेल, पण इथे कोणाला काय नाही झालं पाहिजे. काकी कावेरी, अम्मा, तुम्ही ना आईसारखं प्रेम दिलं. मला ना भाऊ नाहीये. दत्ता दादा, माधव दादा माझे मोठे भाऊ सारखे. छायाताई, वहिनी ते ना मला खूप सांभाळले. ओरडायचे पण हक्काने. माझ्या हक्काच्या माणसाला काय नाही झालं पाहिजे. मला नाही बघवणार प्लीज काकी. काय गो, सगळा तुका तुझ्या अंगावर ओढून घेऊचा? आहे बघा, यालाही बोलता. काय होऊ देऊचंय ना या, आणि मी काय बाहेर जाऊ देऊचंय नाही तुका. कावेरी, कोणा काय होणार नाही, शब्द दिलाय मी. कावेरी, ये ना. मी नाही घाबरणार आहे तुला. अगं मैत्रीण आहे मी तुझी, तू मला कशाला घाबरशील? अरे, आणि तुझं सगळं छान व्हावं म्हणून मी इथे आले ना. तू त्या वच्छेकडे लक्ष देऊ नकोस. तुला कळतंय का की आपली मैत्री तोडायला बघतीये? तू दुर्लक्ष कर तिच्याकडे. या आधी केला, पण मी ती चूक पुन्हा नाही करणार आहे. वच्ची काकीवर मला पूर्ण विश्वास आहे. तू आपल्या मैत्रीचा फायदा घेतला, ते घेण्यासाठी तू माझ्याशी मैत्री केली. पण आता नाही. लांब जा, माझ्यापासून लांब जा तू. बस झाला असं राहून मका सहन होत नाही. सहन तर मलाही होत नव्हतं. माझ्या मुलीला एकटं सोडून मृत्यूला कवटाळणं. ते मका संपवतील. तुमच्याशिवाय माझंही अस्तित्व संपेल. मग हट्ट किती? कारण तुम्ही मला भाग पाडलत. माझी इच्छा अपूर्ण ठेवून ती मला पूर्ण करायची आहे. नाही होणार. मका मुक्ती होई. वच्चे यो त्रास मका सहन होत नाही. मगे मुक्ती भाई होय, मका मुक्ती होई. असा कसा अण्णा? ज्याच्यासाठी तू ह्या सगळा करूक परत इलस त्याचा काय? म्हणजे अण्णा, जितेपणी पण तुझ्याकडे दोन पर्याय होते. तुझा कुटुंब आणि तुझा शेवंता. तू तुझा पर्याय निवडून शेवंता पाय कितीतरी जीवांचा जीव घेतलंस की नाही? तीच पापा तुका मरणाकडे घेऊन गेली, आणि आता मरणानंतर तू तुझ्या शेवंताची साथ सोडणार अण्णा? नाही नाही, मका शेवंता होई. अण्णा, सगळ्याच कसा तुझ्या इच्छेन वयत? हा, दोनच पर्याय असत. एकच निवड, शेवंता वही की मुक्ती वही. वच्चे मला बळी दे अण्णा, अण्णा बळी दे. वाट बघता बळी दे. बघताय का? तुम्हाला जर तुमचं देणं हवं असेल तर या वाड्यातल्या माणसांना त्रास द्या. माझ्या अण्णांना त्रास देऊ नका. गो शेवंता,
अण्णांनी ना स्वतःच्या मुक्तीसाठी आमका बळी दिवचा वचन दिल्याने. अण्णांनी मुक्ती घेतल्यानी तुका काय नाही गावाचा, तुझा लगीन नाही होऊचा. अण्णान बळी दिल्या की तू सुटलो, ऐसान सुटलो. श्रीमंता तू एकटी राहणार नाही नाही, माझ्या अण्णांना माझ्यापासून वेगळं कोणी करू शकत नाही. जा जा तुम्ही इथून, निघा, जा 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 इथनं. माझ्या अण्णांना त्रास देऊ नका. जा जा तुम्ही इथनं, जा. कावेरी, कावेरी, हो कावेरी, काय करतोस? तू झोपलंच नाही तू? कावेरी, कडे किती काढतोस तू? कावेरी, कावेरी, काय करतोस तू? काय चालला तुझा? गो माझ्याकडे बघ, परिणाम आहे मी काय बोलतोय तुका. काय करतोस तू? किती बाहेर जातस? कावेरी, 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 खबरदार बाहेर गेलास तर सगळ्यांका बजावला होता ना मी. मला जाऊ दे, मला बाहेर जायचंय. तू काय बोलतोस तू? आता किती तुका बाहेर जाऊचा? चल चल, हे अम्मा नाही, मला जाऊ दे ना बाहेर. आई काय? तुका जाग नाही? खोली असून येला आणि आता बाहेर जाता. जाग कशी नाही येली तुका? मला वाटलं की काय वाटलं तुका? मला जाऊ दे, मला बाहेर जायचंय. जाऊ द्या मा. काय करत या? आणि आता खय जाऊचा आहे का? आवाज कसले ये होते? हे सगळं काय हा? कावेरी, चल वर चल. नाही, हो अभिराम भाऊजी, नक्की काय झाला ता तरी बघा ना. कावेरी शांत हो, बस बस. एकदम शांत हो, एकदम शांत हो. मला जाऊ द्या, मला बाहेर जायचंय. जाऊ द्या ना मा. अम्मा, असा जातच ना आता मी बघतोय. अम्मा, अम्मा जाऊ द्या मला. अम्मा, चल अम्मा जाऊ द्या ना. चल चल चल. अम्मा, चल. काय चालला या घरात ना कळत नाही. तो पण पुरी होत नाही. बघतास काय? भूताट की भरली या घरात, भूताट. शेवंता त्यांका बळी भयो, देवक भयो. ती शांत बसणार नाही असत. या घरात तो बळी देवक भयो. देऊन टाकूया, तू माझी मदत कर. आणि त्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे? हे सगळ्यातून सुटका? शेवंता, पुन्हा तेच, तीच चूक, तीच फसवणूक. माझ्याशी लग्न करून मानाने या घरात यायचं वचन दिलं होतं तुम्ही मला, पण लग्न केलं देवळात आणि तेही नाकारलं. आणि मी मृत्यूला कवटाळलं, तेही त्या निर्णयाच्या षडयंत्रामुळे, आणि गेले तुमच्यापासून दूर. पण तुमच्यावर मी खरं प्रेम केलं होतं अण्णा. नाही तुमच्यापासून लांब राहता आलं मला. या वाड्यात तुमच्याशी मानाने लग्न करून यायची इच्छा होती माझी, पण पुन्हा तेच. असं किती बोलतोस? माझं पण प्रेम असं तुझ्या. म्हणून बळी देऊन तुम्ही स्वतः मुक्त होऊ पाहताय? माझा आत्मा असाच इथे तडफडत ठेवून तुम्ही एकटे जाणार आहात? तुम्ही स्वार्थी आहात, मतलबी आहात. बास झाला असं राहणार, मका सहन होत नाही. सहन तर मलाही होत नव्हतं. माझ्या मुलीला एकटं सोडून मृत्यूला कवटाळणं. ते मका संपवतील. तुमच्याशिवाय माझंही अस्तित्व संपेल. मग हे हट्ट किती आहे? कारण तुम्ही मला भाग पाडलत. माझी इच्छा अपूर्ण ठेवून ती मला पूर्ण करायची आहे. नाही होणार. मका मुक्ती भाई. लांब पळता सगळ्यापासून. आधी पण घराच्या जबाबदारीपासून, कुटुंबाच्या जबाबदारीपासून लांब पळालात. अण्णा नाईक, तुम्हाला जबाबदारी कधी घेताच आली नाही, ना माझी, ना मुलांची, ना तुमच्या बायकोची. कशापासून लांब पळताय? या भूतावळ्याला बळी देऊन? अण्णा नाईक, तुम्ही अजून तुमच्या बायकोला, इंदूला ओळखलेलं दिसत नाहीये. नायकांचा बळी घेणं एवढं सोपं नाहीये. हा वाडा इंदूच्या पुण्याईवर उभा आहे. तुम्हाला एवढी सहज मुक्ती नाही मिळणार. शेवंता, नाही मिळणार तुम्हाला मुक्ती. अम्मा मला बाहेर जाऊ द्या ना. कोण बाहेर जाताना नाही?
बस आहे सर बस सांगताय ना बस बस तू आहे सर बस इकडे बस मला जाऊ द्या ना, मला जाऊ दे ना अभि, मला जाऊ द्या कावेरी बस. अभि, मला जाऊ दे, बाहेर जाऊ दे अभि, जाऊ दे ना मला अभि, प्लीज अभि जाऊ दे अभि, मला जाऊ दे अभि, ऐक ना अभि. पुन्हा काही खोक व्यवसाय नाही मी. असं कसं रे तू निर्दयी. या पोरान तुझा काय वाकडा केल्या ना की त्याची वाच पण दया येणार नाही तुका. जीवावर बेतणारं संकट दाराबाहेर उभा असा आणि त्याच्या तावडीत जर माझा पोर सापडला ना तर ही हिंदू नाईक तुझा हे अस्तित्व तुका ऐसून हलवतले. बाबा रे, तुझ्या अस्तित्वाची खूण दे रे बाबा. अरे ज्याच्या पोटी या घराण्याचं वंश जन्मात येऊक वयो ते कसे भूतावळ संपूक निघाली असा आणि तू डोळे बंद करून बसलास. अरे आता तरी जागा हो, जागा हो रे, आता तरी जागा हो. गप पोरा गप. जाकया होता त्याच्यात तुझी काही एक चूक नाया नाया. मग हे काय होतंय अभि, हे सगळ्यांना त्रास होता ना माझ्यामुळे, मला माहितीये. मग मला सहन होत नाहीये, मग मला भीती वाटते. मी तुमच्या सगळ्यांपासून लांब तर नाही जाणार ना, मग नाही जाणार. नाही गो, नाही पोरा, नाही. तू का खाय जाऊ देऊचाय नाही, मी नाही देऊचाय खाय जाऊ. या बघ, जा काय होता ना ता माझा होऊ दे, पण माझ्या पोराच्या केसात पण धक्का लागता का माने. वच्छी, माझ्यावर आरडून काय होणारा. जशी कर्मा तशी फळा मिळतात. वच्छी, चुकीचं करतेस तू. काय चूक आणि काय बरोबर ता तू माका सांगणार. अगो चुका करून करून खय इलस तर बघ. आणि आता परत माघार घेऊची म्हटली ना तरी तुका कष्ट पडतील. तेव्हा सुधर, समजाव स्वतः. काय समजावू स्वतःला. अण्णांची साथ सोडून म्हणजे तुला सगळंच सोपं होऊन जाईल. वच्छी, तू अण्णांना माझ्यापासून लांब करतीयस. आधीच या घरातल्या लोकांनी आम्हा दोघांना लांब केलंय. या घरात मी येणार होते, सुखाने संसार करणार होते, पण नाही होऊ दिलं या घराने. आणि आता आम्ही एकत्र येणार होतो तर तू अण्णांना परस्पर माझ्यापासून मुक्त करतीयस. तुका अण्णापासून लांब जाऊची भीती वाटता. पण तुझ्या पाय अण्णान कितीतरी माणसांका त्यांच्या माणसांपासून दूर केल्यान त्याचा काय चूक होती त्या सगळ्यांची. तुका तुझ्या लेकीपासून लांब जाऊचा दुःख वाटता आणि तुझ्या पायजी मेली त्यांचा काय. पोर सून त्या सगळ्यांपासून लांब जाऊचा दुःख मी अनुभवलंय. काशीची अजूनही आये मारलेली हाक कानात घुमत राहता. अचानक सगळ्यांका सोडून गेलेला शोभा आज पण समोर येईल असा कधी कधी वाटता. नाही, मी रडणार नाही. कमकुवत होऊन कसा चालात. वच्छी, लक्षात ठेव, जर तू अण्णांना माझ्यापासून वेगळं केलंस ना तर मी खरोखर कावेरीचा बळी घेईन. हा सगळा असाच किती दिवस चालणार असा ना काय माहिती. आता जर मी बोललं असतंय ना तर माझा तो दिसला असता. पण बरा झाला या घरातला चेडू बोलला. सरिता, उपाय सुरू आहेत ना. कोणाचे उपाय. कसले उपाय. त्या वच्छीचे. माधव भाऊजी
ती इल्यापासून काय घरात बला झालेला नाही या. झाला असा तसं सांगा बघा या सरिता परत तोंड उघडणार नाही. बोला सांगा. तरी त्या तोंड उडून तरी काय होणार आहे काय? तो मनस्ताप होता ना तो असं बाहेर पडता. गो लय मनस्ताप झालो बाय तुका. आता काय तू पाया पडून माफी माग म्हणालस तरी माका मागूची लागत माफी तुझी. काय करणार ना मी कायच करू शकलंय नाही. या बरं जमता तुका गोड बोलून एखाद्या भुलव ना. कोण कोणाक बोलवणार हा. जा हा ता समोर हा. ताच तर म्हणतो आम्ही. असा आता सगळा समोर असा बघ तू काय करणारच नाही कशी. बघ ह्या कायरीची काय अवस्था झाली आहे ती बघ. रोज वाटता सगळं व्यवस्थित होय पण ये रे माझ्या मागल्या. आता जर या दार उघडून बाहेर गेला तर तिची जबाबदारी घेणारच तू काय. जबाबदारी घेतलंय म्हणानच कोणाक बाहेर पडा नको म्हणा सांगितलंय ना. तुला सांगशील गे पण ह्या सगळा कधी संपणारा ना तेवढा मात्र सांग. ता जर माका माहित असता तर निवांत बसवून त्या येळेची वाट नाही बघत बसले असतंय. हाय माझे बघा आहे हिची उत्तर ऐका. तुम्ही ना हिच्यावर विश्वास ठेवून ना काय उपयोग झालेलो नाही हा. आणि काय हो अभिराम भाऊजी तुम्ही हिची माफी मागितला होतात ना. काय झाला काय झालेला नाही हा. फक्त आजचा मरण ना आता उद्यावर ढकलला गेला एवढा. सरिता बास गो बाय बास. नाही बासच करतो. कसा मी बोलून काय फरक पडत नाही ना. माझं तोंड फक्त वाचताना दिसत. बोलशील सरिता बोलशील 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 बोलशील. सरिता गप राहू जरा. कावेरी ऐसरी काय तुझो त्रास तुका माहित. अभिरामा त्या बाहेर रस्त्यावर टाकून घे. थांब मी पण येतो सोबत. चल. मला काही झालं ना तरी चालेल पण या घराने खूप दिलं. इकडे कोणाला काय नाही झालं पाहिजे. माझ्यामुळे जे त्रास होतोय तेच खूप आहे. ही सगळ्यांची काळजी घ्या. मला काही झालं ना चालेल पण इथे कोणाला काय नाही झालं पाहिजे. काकी अम्मा तुम्ही ना आईसारखं प्रेम दिलं. मला ना भाऊ नाहीये. दत्ता दादा माधव दादा माझे मोठे भाऊ सारखे. छायाताई वहिनी ते ना मला खूप सांभाळले. ओरडायचे पण हक्काने. माझ्या हक्काच्या माणसाला काय नाही झालं पाहिजे. मला नाही बघवणार प्लीज काकी. काय गो सगळा तुका तुझ्या अंगावर ओढून घेऊचा. आहे बघा यालाही बोलता. काय होऊ देऊचंय ना या आणि मी काय बाहेर जाऊ देऊचंय नाही तुका.
कावेरी कोणा काय होणार नाही, शब्द दिलाय मी. कावेरी ये ये ना. मी नाही घाबरणार आहे तुला. अगं मैत्रीण आहे मी तुझी, तू मला कशाला घाबरशील. अरे आणि तुझं सगळं छान व्हावं म्हणून मी इथे आले ना. तू त्या वच्छेकडे लक्ष देऊ नकोस हा. तुला कळतंय का की आपली मैत्री तोडायला बघतीये. तू दुर्लक्ष कर तिच्याकडे. याआधी केला, पण मी ती चूक पुन्हा नाही करणार आहे. बच्ची काकीवर मला पूर्ण विश्वास आहे. तू आपल्या मैत्रीचा फायदा घेतला, ते घेण्यासाठी तू माझ्याशी मैत्री केली. पण आता नाही, लांब जा, माझ्यापासून लांब जा तू. बस झाला असं राहणार, मका सहन होत नाही. सहन तर मलाही होत नव्हतं. माझ्या मुलीला एकटं सोडून मृत्यूला कवटाळणं. ते मका संपवतील. तुमच्याशिवाय माझंही अस्तित्व संपेल. मग हे हट्ट किती आहे? कारण तुम्ही मला भाग पाडलत. माझी इच्छा अपूर्ण ठेवून ती मला पूर्ण करायची आहे. नाही होणार, मका मुक्ती होईल. वच्चे यो त्रास मका सहन होत नाही. मगे मुक्ती वही होय, मका मुक्ती होईल. असा कसा अण्णा? ज्याच्यासाठी तू ह्या सगळा करू परत इलस त्याचा काय? म्हणजे अण्णा, जितेपणी पण तुझ्याकडे दोन पर्याय होते, तुझा कुटुंब आणि तुझा शेवंता. तू तुझा पर्याय निवडून शेवंता पाय कितीतरी जीवांचा जीव घेतलंस की नाही. तीच पापा तुका मरणाकडे घेऊन गेली आणि आता मरणानंतर तू तुझ्या शेवंताची साथ सोडणार अण्णा? नाही नाही, मका शेवंता होईल. अण्णा, सगळाच कसा तुझ्या इच्छेन वयत. हा, दोनच पर्याय असत, एकच निवड, शेवंता वही की मुक्ती वही. म्हणजे